नमस्कार, आनंदीज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। माझ्या जर चॅनलवर नवीन असताल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा। शिल्लक राहिलेला चिकनचा रस्सा त्याचा कसा उपयोग करायचा आहे तर मी बनवणार आहे बिर्याणी। चिकन रस्स्याची बिर्याणी बनवणार आहे। त्यासाठी मी घेतलेले आहे अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे। गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये घातलेला आहे 1 ते 2 चम्मच तेल, पातळ चिरलेला असा कांदा घातलेला आहे, त्यामध्ये घातलेला आहे खडा मसाला, इलायची, लवंग, मिरे, दालचिनी, तेजपत्ता, 4 मिरच्या घातलेल्या आहे, त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टमाटर घेतले होते बारीक चिरून ते घातला आहे, त्यामध्ये घातलेला आहे पुदिना, लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे 1 चम्मच, छान मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी घातलेला आहे त्यामध्ये चिकनचा रस्सा, त्यामध्ये घातलेले आहे स्वच्छ धुतलेले तांदूळ, छान मिक्स करून घ्यायचा आहे। खूप छान होते ही बिर्याणी, झटकीपट बनते अगदी आणि खायला पण एकदम छान लागते। त्यामध्ये मी घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार घातलेला आहे मीठ, छान मिक्स करायचं आहे। एक अर्धा लिंबू घेतलेला आहे ते घातलेला आहे मी त्यामध्ये। आता 2 ते 3 शिट्ट्या मी करून घेणार आहे कुकरच्या। खाण्यासाठी बिर्याणी तयार झालेली आहे। तुम्ही पण नक्की बनवून बघा, नक्कीच मुलांना ना घरच्यांना खूपच आवडेल या पद्धतीची बनवली तर।